इंदसदवंदियाणं त्रिभुवनहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 87 बघतोय। जादो अलोग लोगो जे सिम सभावदो यगमनठिदी दोवियमया विभत्ता अविभत्ता लोयमेत्ताय। ज्या धर्माधर्माच्या सद्भावामुळे सद्भावाचं निमित्त असताना जीव पुद्गलाची गती व स्थिती ज्या धर्म अधर्माच्या सद्भावाचं निमित्त असताना जीव पुद्गलाची गती व स्थिती तसेच लोक व अलोक विभाग होतात, ते दोन्ही विभक्त अविभक्त आणि लोक प्रमाण सांगितले आहेत। कसे आहेत ते? धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य लोक प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे आणि विभक्त आहेत, कथनचित अविभक्त आहेत। हां, ते त्यांचा सद्भाव आहे तर त्याच्या निमित्तात लोक अलोकाचा विभाग जाणीवेत येतो, अन्यथा तसा विभाग झाला नसता। तर काल चांगलं प्रकरण झालं होतं आपलं। काय उदाहरण दिलं होतं? जसं की एका स्थानावर एक सिद्ध आहे तर ते अनेक सिद्धांना सुद्धा अवगाहना देऊ शकतात, म्हणजे तिथंच अवगाहना आहे अनंत सिद्धांची सुद्धा। म्हणून काय वाक्य होतं? जो एक माही एक राजे एक माही अनेकनो एक अनेकनी नहीं संख्या नमो सिद्ध निरंजनो। काय म्हणतं? हां, बरोबर आहे की संख्येला नमस्कार नाही आहे आमचा। ज्यांना आम्ही नमस्कार करतोय तो भाव आहे सिद्ध। हा ज्यांना आपण ठेवतोय दृष्टीमध्ये ते सिद्ध कसे आहेत? भावरूप आहेत। एका सिद्धांना नमस्कार करताय का अनंत सिद्धांना? ह्याचं काय मोजमाप नाही आहे। मग त्यासाठी परत एकदा वाचते कालचं थोडंसं। एक वे सिद्ध भगवान एक में अनेक विराज रहे हैं, एक में एक राज रहे हैं। कसं? एक में एक राज रहे हैं म्हणजे हां, स्वतःमध्ये आहेत म्हणून एकामध्ये एक राहतात। तिथं क्षेत्र नाही घ्यायचं आहे, एक सिद्ध स्वतःच्या सिद्ध स्वभावात राहतात हे सांगायचं आहे। आणि जेव्हा एक में अनेक विराज रहे हैं म्हणताना क्षेत्रवाचक घ्यायचं। हां, म्हणजे एका सिद्धांच्या क्षेत्रामध्ये अनेक सिद्ध विराजतात। प्रत्येक सिद्ध आत्मा जो अपने स्वरूप से है वह अपने स्वरूप में ही है, इसलिए कहा एक में एक ही है। एक में दूसरा सिद्ध नहीं पहुंचता है म्हणलं ना। म्हणजे जरी एकाच क्षेत्रावर अनेक द्रव्ये आहेत, तसं अनेक सिद्ध आहेत, तरी सुद्धा त्यांचं काय म्हणायचं अवगाहना, त्यांचं द्रव्य क्षेत्र कालभाव सगळं त्यांचं स्वतःमध्ये आहे, स्वचतुष्टयामध्ये आहेत ते। हाँ, एक में दूसरा सिद्ध नहीं पहुंचता है। और फिर जिस जगह वह सिद्ध है वह अमूर्त पवित्र चेतन है, उस ही जगह अनेक सिद्ध भी विराज रहे हैं। क्यों? एका सिद्धांच्या ठिकाणी अनंत सिद्ध का राहतात? कसे राहू शकतात? एकमेकाला म्हणजे ते सूक्ष्म पण आहेत आणि एकमेकाला जागा देत, म्हणजे प्रत्येकामध्ये पण अवगाहन शक्ती आहे। मग आपल्यात पण अवगाहन शक्ती आहे की? होय, पण आता ते सूक्ष्म आहेत ना। नाही, काय सांगायचं मग? आपल्यात पण अवगाहन शक्ती आहे तर आपण का नाही अनंतांना स्थान देत आपल्या ठिकाणी? आपण आता आपल्या ठिकाणी कुठे अनंतांना स्थान देतो? नाहीच की, आपलं शरीर बाजार आहे ना। काय म्हणायचं मग? का म्हणायचं?
ते अवगाहना देतात सगळ्यांना, आपण का नाही देत? आपलं विभाव परिणाम चालू नाही. बरं सांगायचं अवगाहनत्व गुण कुठल्या निमित्तात प्रगट झाला ते सांगा ना, त्याच्यावरून लागणार. काय अवगाहनत्व गुण कुठल्या कर्माच्या निमित्तात त्याच्यावर आवरण आहे? सूक्ष्मत्व कर्माच्या अरे सूक्ष्मत्व हे गुण आहे. आयु कर्माच्या अभावात आयु कर्माच्या अभावात अवगाहनत्व प्रगट झालं आणि नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व प्रगट झालं. मग ते दोन्ही कर्म अजून तुमच्याकडे आहेत ना, त्यामुळं तुम्ही असं त्यांच्यासारखं त्रिकाल अवगाहना नाही देऊ शकत कोणाला. म्हणून सांगितलं त्यांच्या ठिकाणी ते गुण प्रगट झालेले आहेत, म्हणून ते इतरांना सुद्धा अवगाहना घेतात म्हणा, नाहीतर तिथं आहे म्हणा ते देतात असं पण नाही. सगळे सिद्ध बस एका त्या क्षेत्रात अवगाहित होतात. आणि ते पण सांगितलं होतं काय मागं, की आकाश द्रव्याचं पण अवगाहना गुण आहे. मग सगळ्या द्रव्यांमध्ये अवगाहना गुण आहे. काय डिफरन्स करायचा, काय सांगितलं होतं? विशिष्ट अवगाहन हेतुत्व हा आकाश द्रव्यामध्ये गुण आहे. म्हणजे काय? ते विशाल आहे ना, द्रव्यांना जागा देऊ शकतं विशाल असल्यामुळं. मी पण देऊ शकतो सगळ्या द्रव्यांना अवगाहना, मी पण देऊ शकतो. अजून 2 कारणं सांगितली होती ना. एक सांगितलं म्हणजे आकाश द्रव्यामध्ये विशिष्ट अवगाहनत्व का आहे ह्याच्यासाठी सांगितलं होतं, की म्हटले आकाश द्रव्य हे क्षेत्राच्या अपेक्षेने विशाल आहे, आणि सांगितलं काळाच्या अपेक्षेने 3 काळामध्ये ते सगळ्या द्रव्यांना अवगाहना देऊ शकतं. तशी शक्ती तुमच्यामध्ये नाही आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी असणाऱ्याच द्रव्यक्षेत्र कालभावाला अवगाहना देऊ शकाल, किंवा काही काळात काही क्षेत्रातच तुमची ती शक्ती असेल, पण तसं अवगाहनत्व आकाशद्रव्याचं नाही आहे. आकाशद्रव्य सर्वांना युगपत अवगाहना देऊ शकतं. असं जरी अनंत द्रव्य आहे तरी अनंतांना एका समयात अवगाहना देऊ शकतं, अनंत काळपर्यंत देऊ शकतं. म्हणून सांगितलं तिथं त्याला म्हटलं विशिष्ट अवगाहनत्व आहे. लिहून ठेवा आहे, कारण आपल्याला असं काय कुठं मिळतंय नाही मिळत. सांगितलं होतं चैतन्य रत्नाकरमध्ये माताजींनी खुलासा केला ह्याच्यामध्ये. काय सांगितलं पुढं? एक अनेकनी नहीं संख्या नमो सिद्ध निरंजनो. म्हणजे काय घेतलं? जब हम सिद्ध भगवान के शुद्ध स्वरूप पर उपयोग लगाते हैं तो उस उपयोग में केवल एक शुद्ध चित प्रकाश ही दृष्ट होता है. जेव्हा तुम्हाला म्हटलं की मी सिद्ध समान आहे, तेव्हा तुम्हाला काय दिसलं? अनंत सिद्ध दिसले का त्या सिद्धांचं स्वरूप दिसलं? तर सांगतायत ते कसे आहेत? सिद्ध शुद्ध चित प्रकाश स्वरूप आहेत. ऐसे उपयोग की स्थिति में न एक ठहरता है न अनेक ठहरते है. म्हणजे मी जेव्हा त्यांना विषय करतोय, जाणतोय, त्यावेळेस तिथं मला एक म्हणायचं नाही. मी एका सिद्धांना जाणतो असं नाही आहे, किंवा अनंत सिद्धांना विषय करतो असं नाही आहे. असं नाही, मी सिद्ध स्वरूप पाहतोय ना, त्यामुळे तिथं काय एक आणि अनेकाचा प्रश्नच नाही आहे. साखर आता म्हटलं साखर गोड आहे. किती गोड आहे? किती साखर गोड आहे? एक आहे का अनेक? म्हणजे एक अनेक असं काही विकल्प आला का तुम्हाला? जेव्हा भावभासना करतोय त्यावेळेस ते अभेद पिंडाची भावभासना करतो. मग तसं म्हटलं इथं त्यांनी उदाहरण दिलंय पुढं. मला क्रोध आला. किती क्रोध आले हो? 1 2 3 4. तो भावाचा विषय आहे, संख्येचा विषय नाही आहे. म्हणून म्हटलं की त्यांचा स्वभाव आपल्या नजरेत आहे, तर त्याला आपण आदर्श बनवतोय, त्याला आपण नमन करतोय. बरोबर. भक्ती हा भावाचा सागर आहे असं सांगितलं वाक्य. तर भाव म्हणजे स्वभाव घ्यायचा. असं काही तिथं संख्येची अपेक्षा नसते. जैसे कुछ दार्शनिक लोग इस ब्रह्म को एक मानते हैं. कोण ब्रह्मा? जीव म्हणा.
ज्याला आपण जीव म्हणतोय त्याला ते ब्रह्मा म्हणतात, ते ब्रह्माची संतान म्हणतात किंवा ब्रह्माचे रूप म्हणतात, अनेक रूप. जैन सिद्धांत भी इन समस्त जीवों के जब स्वभाव पर दृष्टि देता है तो उस दृष्टि से इस जैन सिद्धांत में भी यह चैतन्य मात्र ही नजर आता है. काय म्हणले? समस्त जीवों के स्वभाव पर दृष्टि देने से चैतन्य मात्र ही नजर आता है. जेव्हा म्हटलं ना जीव असं म्हणताना तुम्हाला संख्या दिसली का स्वभाव दिसला? जीव जाणा. हा, मग तो सांगतायत की भावाचा विषय आहे, काय म्हणायचं संख्येचा वगैरे विषय नाही आहे. अनंत गुणांचा पिंड आहे असं म्हटलं तरी स्वभाव दिसला. बरोबर. चैतन्य स्वभाव एक कह लीजिए असं म्हटलं तर चालतंय. अब कुछ देर के लिए इसे एक मान लो. एक का अर्थ एक भी है, एक का अर्थ समान भी है. कसं सांगा? कधी तुम्ही म्हणाल व्यवहारामध्ये की हे सगळे एक आहेत. एक म्हणजे कधी समान पण असतो, कधी एक म्हणजे एक पण असतो. समान कसा असतो सांगा? सगळे जीव समान आहेत. एक एक म्हणताना कसं? एक हे सगळे एकच आहेत असं म्हणताना? एकच आहे हो, आम्ही सगळे एक आहे. तुम्ही सगळे एक आहे होय? सगळ्याला धरून बसलाय अजून. म्हणजे आता इथं स्वभाव, आता स्वभाव म्हणजे बहिरंगातली क्वालिटी म्हणा. जसं म्हणलं गहूची राशी ठेवली आहे, त्यात तुम्ही काय म्हणायचं? गव्हाचे काय असते तो भेद? कुठले कुठले गहू असतात? बन्सी गहू, अजून खपली गहू, असे वेगळे वेगळे बरं का. तर ती राशी ठेवली आहे तर तुम्ही काय म्हणणार? हे सगळे बन्सी गहू आहेत किंवा हे एक बन्सी गहू आहे, हे असं. म्हणजे काय केली? समान रूपाने सगळ्यांना एका पिंड रूपामध्ये घेतलं आणि त्याला एक म्हणलं. तर त्यांनी ते एक उदाहरण दिलंय. जैसे कोई 3-4 मित्र बैठे हो तो कोई कहे कि ये तो साहब एक ही है. काय झालं? हां, सगळे समजा वकील असतील, सगळे समजा डॉक्टर असतील, तर तिथं जाणारे मनुष्य काय म्हणतायत? हे सगळे एक आहेत. हां हां, बरोबर. म्हणजे त्यांची त्या समयातली क्वालिटी एक आहे, या अपेक्षेने त्यांना एक म्हणलं. पण एकचा अर्थ कधी समान होतो, कधी एकचा अर्थ एक होतो, हे सांगायचं आहे. एक गहू नाही येतो, एक गहूंचा पिंड आहे, गहूंची राशी आहे ती, असं. बहुविध या अपेक्षेने. बरोबर. कोई 3-4 मित्र बैठे हो तो कोई कहे कि ये तो साहब एक ही है, उस एक का अर्थ समान है. यह चैतन्य स्वरूप सब जीवों में एक है, अर्थात समान है. सगळ्यांच्यामध्ये असणारा जीव समान आहे हे सांगायचं आहे, एक आहे हे नाही सांगायचं. जीव एक आहे म्हणताना एकच झाला तर काय होणार हो? सगळं ब्रह्माद्वैतवादी होईल, अद्वैतवादीमध्ये प्रवेश होईल. त्यांनी असं मानलं ना, सगळं एकच आहे ब्रह्मा आणि त्याचं आपण सगळे हे अंश आहोत असं म्हणावं लागेल. कारण असं नाही. सब जीवों में हाँ बरोबर. सब जीवों में चैतन्य स्वरूप एक है, अर्थात समान है. एक दृष्टि इसमें और दृढ़ कर लीजिए तो चैतन्य स्वरूप में व्यक्तियाँ तो नज़र नहीं आती, वह तो एक स्वरूप है, प्रतिभास है, प्रकाश है, अतः एव एक है. काय म्हणलं? जेव्हा चैतन्य स्वरूप म्हणता किती जीव दिसले हो तुम्हाला? चैतन्य स्वरूप काय, त्यात संख्याच नाही दिसली ना, स्वभाव दिसला हे सांगायचं त्यांना. न एक दिसला ना अनेक दिसला, चैतन्य स्वभाव दिसला. जसं आता मी दिल्यासारखं उदाहरण, गोड साखर, किती साखरेचे कण दिसले, त्याची गोडी दिसतीये आपल्याला. तसं सांगितलं इथं पण स्वरूप, प्रतिभास, प्रकाश सगळं एक आहे हे सांगायचं आहे. जरा हां बरोबर. वह तो एक स्वरूप है, प्रतिभास है, प्रकाश है, अतएव वह
एक है. प्रतिभास म्हणजे काय म्हणायचं? जाणीव म्हणा, अनुभव म्हणा. जरा और गहरी दृष्टि से देखो तो एक है ऐसा कहना सहज सिद्ध स्वरूप के प्रतिभास में कलंक है. का हो? मी एक आहे असं म्हणणं तुमच्या स्वभावामध्ये कलंक आहे म्हणून सांगतात, असं का? सिद्ध स्वरूप के प्रतिभास में. नाही, द्वैत नाही केलं. म्हणजे काय म्हणायचं? संख्या पकडली तुम्ही. संख्येचा प्रश्नच नाही इथं. जेव्हा मी स्वतःला अनुभव करतोय त्यावेळेस तिथं मी थोडी असं विचार करतोय मी एक आहे, मी अनेक आहे. म्हणून त्यांना म्हणायचंय की एक अनेक अशी संख्या सोडून तिथं स्वभाव प्रतिभासित झाला. परत वाचू. ऐसा कहना सहज एक है, ऐसा कहना सहज सिद्ध स्वरूप के प्रतिभास में कलंक है. वहाँ एक भी नहीं है, अनेक भी नहीं है. तो क्या है, कितना है? कुछ नहीं है, काही नाही आहे हे सांगायचं आहे. म्हणजे एक आहे असं म्हणत असताना सुद्धा विकल्प आला तो. मग त्याने पण रहित आहे हा मी. जो है सो अनुभव में आ रहा है बस. यो सिद्ध भगवान के उस सहज स्वरूप पर दृष्टि देते हैं तो वह न एक है न अनेक है, किंतु नमो सिद्ध निरंजनो. सिद्ध निरंजन स्वरूप है, निरंजन सिद्धत्व है, त्याला आपण दृष्टीमध्ये घेतोय. म्हणून सांगतायत की जेव्हा तुम्ही संख्या पाहायला जाणार तर भेद पडणार, विकल्प होणार, पण स्वभावाला पाहत असताना तिथं अभेद असतो. सिद्धों के दृष्टांतपूर्वक धर्म अधर्म द्रव्य में. काय सिद्ध करायचं आहे सिद्धांच्या दृष्टांतावरून? विसरून गेला काय? काय सिद्ध करायचं आहे? नाही, एका सिद्धांमध्ये अनंत सिद्ध राहतात, त्या अर्थी ते विभक्त पण आहेत, अविभक्त पण आहेत, हे सिद्ध करायचं आहे ना. त्यामुळे इथं धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य पण विभक्त आहेत आणि कथनचित अविभक्त आहेत, ह्याची सिद्धी करतायत. इस साधवा दृष्टि में चलकर निरख लीजिए. जैसे सिद्ध भगवान परस्पर में विभक्त है किंतु एक क्षेत्र में ही विराज रहे हैं, इस कारण अविभक्त है. म्हणून त्यांना कथनचित, कोणाला? सिद्धांना कथनचित विभक्त म्हणलं, कथनचित अविभक्त म्हणलं. ऐसे ही यह धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य स्वरूप दृष्टि से विभक्त है. धर्मद्रव्याचं स्वरूप भिन्न आहे, अधर्मद्रव्याचं स्वरूप भिन्न आहे. धर्मद्रव्य भलेही त्यांच्यामध्ये अनेक सामान्य गुण आहेत, समान गुण आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं लक्षण वेगळं आहे, सत्ता वेगळी वेगळी आहे. बरोबर. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, अगुरुलघुत्व, प्रदेशवत्व, प्रमेयत्व, ये 6 साधारण गुण है. और साथ ही धर्म और अधर्म में जो कोई एक विशेष गुण है, उस विशेष गुण के कारण यह साधारण धर्म भी उस धर्मी के धर्म है. कळलं का काय म्हणायचं आहे? हां, असं सांगायचं आहे. म्हणजे भलेही त्यांच्यामध्ये सामान्य गुण समान आहेत तरी सुद्धा धर्मद्रव्याचे सामान्य गुण विशेष. काय कळलं? म्हणजे मला पण आताच कळलं. धर्मद्रव्याचे सामान्य गुण विशेष म्हणजे त्याचे डिफरंट, आणि अधर्मद्रव्याचे सामान्य गुण डिफरंट. त्यामुळे त्यांना समान पण म्हणता येत नाही, असं म्हणायचं आहे. धर्मी उस धर्मी के धर्म है, धर्मद्रव्य के सर्व धर्म धर्मद्रव्य में है, अधर्मद्रव्य के सब धर्म अधर्मद्रव्य में है. काय कळलं? हां, हां, बरोबर. सांगा काय कळलं विजू काकी? जरी आता अस्तित्व गुण सांगितलं सामान्य, परंतु धर्मद्रव्याचं अस्तित्व गुण धर्मद्रव्यामध्ये आहे आणि अधर्मद्रव्याचं अस्तित्व गुण अधर्मद्रव्यामध्ये. दोघांचे भिन्न भिन्न अस्तित्व आहे ना प्रत्येकाचं. असं दे की म्हणजे बस. कुठल्याही जरी सामान्य गुण घेतला तरी तो प्रत्येकाचा परत
विशेष झाला या अपेक्षाने म्हटलं गेलं. हा, धर्मद्रव्य और अधर्म में जो कोई एक विशेष गुण आहे ते तर विशेष गुण आहेतच वेगळे वेगळे, त्याच्याबरोबर ह्या साधारण धर्मांना सुद्धा विशेष म्हणलं जाणार, कारण ते त्या धर्माचे विशिष्ट आहेत म्हणून. तसंच लावा आता जीवामध्ये, प्रत्येकामध्ये चैतन्य आहे, प्रत्येकामध्ये त्याचं अस्तित्व वस्तुत्व सगळे गुण आहेत, पण माझा अस्तित्व माझ्या अपेक्षेने विशिष्ट आहे, तुमचं अस्तित्व तुमच्यामध्ये. हा, असं तर विशिष्ट अन्य द्रव्यापासून भेद करतो ती गोष्ट वेगळी, पण माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे ते अस्तित्व दुसऱ्याचं नाही आहे, दुसऱ्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे. हा, बरोबर. नाही तर सगळ्यांची सत्ता एकच झाली असती, परत अद्वैतवाद आला असता. म्हणून प्रत्येक जीवाचा विशिष्ट धर्म जरी सामान्य गुण आहे तरी सुद्धा तो त्याच्यामध्येच आहे व्याप्त. म्हणून माझा अस्तित्व गुण तुमच्या अपेक्षेने विशेष आहे, तुमचा अस्तित्व गुण माझ्या अपेक्षेने विशेष आहे, पण तुमचा अस्तित्व गुण तुमच्या अपेक्षेने सगळ्यांच्या अपेक्षेने सामान्य म्हणलं जाईल. सगळ्या जीवद्रव्यांच्या अपेक्षेने सामान्य अस्तित्व सर्वांमध्ये व्याप्त आहे, पण माझा अस्तित्व असं करत असताना काय म्हणायचं त्याला, कुठलं सामान्य कुठलं विशेष? नाही, तिर्यक ऊर्ध्वता मधलं विचारते मी. तिर्यक विशेष, माझं अस्तित्व माझ्यामध्ये तिर्यक विशेष झालं, आणि सगळ्यांचं अस्तित्व मग ते सामान्य झालं ना, एका समयामध्ये सर्वांमध्ये घेतलं की नाही आपण तिर्यक सामान्य. हा, तिर्यक सामान्य, आणि माझं स्वतःच घेतलं गेलं की निज शब्दाने दाखवून दिलं ना तिर्यक विशेष. बरोबर. काय सांगायचं, सर्व जीवांमध्ये अस्तित्व असं म्हणत असताना तिर्यक सामान्य झालं, आणि निज अस्तित्व म्हणत असताना ते विशेष काढलं आपण. माझं अस्तित्व असं आपण भिन्न करून दाखवलं तर ते तिर्यक विशेष झालं. आता ऊर्ध्वता सामान्य सांगा. पर्याय बदलत भातीय द्रव्य तेच आहे. हे सामान्याच्या अपेक्षेने सांगा की मला उदाहरण करून. काय ऊर्ध्वता सामान्य आहे, त्याची पर्याय बदलत चालली आहे. उलट सांगायचं, उलट हे अस्तित्व गुणाकडून सांगा मला. अस्तित्व गुण ना, कितकं काय विचार करायसारखं. तीन कालामध्ये अनेक पर्यायांमध्ये व्याप्त असलेलं ते सामान्य अस्तित्व, त्याला म्हणलं ऊर्ध्वता सामान्य. आणि विशिष्ट अस्तित्व तेच ना, आता अस्तित्व गुणासाठी सांगायचं आहे ना. ऊर्ध्वता सामान्य कसं लावायचं, अनेक पर्यायांमध्ये जो सामान्य रूपाने राहतो, मग कोण राहतोय तर तो अस्तित्व हा गुण राहतोय. मग ती कुठलीही पर्याय असू दे, अशुभ असू दे, शुभ असू दे, शुद्ध असू दे, अनेक पर्यायांमध्ये व्याप्त असणारा तो सामान्य काय अस्तित्व सामान्य, त्याला म्हटलं ऊर्ध्वता सामान्य. आणि विशिष्ट शुद्धोपयोगाच्या पर्यायातील अस्तित्व असं म्हटलं तर ऊर्ध्वता विशेष झाला. समजलं ना? हो म्हणा. ऊर्ध्वता विशेष एकदा सांगितली. आता अनेक पर्यायांमध्ये सामान्य आहे ना तो अस्तित्व गुण प्रत्येक पर्यायामध्ये सामान्य व्यापून आहे. त्यातली एक पर्याय घेतली आपण, शुद्धोपयोगाची पर्याय घेतली, त्या पर्यायातील अस्तित्व असं घेतलं तर अशुभोपयोगातील अस्तित्व असं घेतला एकच विशिष्ट, तर त्याला म्हटलं ऊर्ध्वता विशेष. समजलं? पर्यायाकडून द्रव्य घेतलं नाही हो, पर्यायाकडून द्रव्य नाही घ्यायचं, पर्यायातील पर्याय घ्यायची फक्त ती. त्या सामान्य विशेष रूप असणारी ती पर्याय एकच, आणि त्या एक समयाची पर्याय. हा, पण आता ऊर्ध्वता विशेष म्हणत असताना त्या अनेक पर्यायांमध्ये ऊर्ध्वता सामान्य म्हणताना अनेक पर्यायातला सामान्य दाखवला आपण, तत्त रूप राहणारा, आणि मग त्यातील एखादी पर्याय घेऊन दाखवलं तर तो ऊर्ध्वता विशेष झाला. असं बालक, तरुण, वृद्ध असं दाखवलं होतं चार्ट काढून आपण. मग त्यातलं बालक ही फक्त एक अवस्था घेतली तर त्याला ऊर्ध्वता विशेष म्हणलं. म्हणजे तिन्ही पर्यायामध्ये बालक, तरुण आणि वृद्ध तिन्ही अवस्थेमध्ये त्याचा सामान्य अस्तित्व गुण आहे असं म्हटलं तर ऊर्ध्वता सामान्य झालं. आणि तरुण अवस्थेतील
ऊर्ध्वता सामान्य असे. तरुणावस्थेतील अस्तित्व म्हटलं तर ऊर्ध्वता विशेष झालं. ते ऊर्ध्वता विशेष. हा, काय म्हणताय? काय बर. नाही, आता एक स्थूल उदाहरण घेण्यासाठी जसं त्यांनी म्हणलं ना, सगळ्या जीवांमध्ये चैतन्य आहे. मग आता हे चैतन्य दाखवायचं होतं त्यांना, एक आहे हे. त्यामध्ये संख्येची काय मोजमाप लागत नाही. तसंच अस्तित्वाचं पण घ्या. अस्तित्व म्हणजे आता सत्ता. बालक ही सत्ता रूपाने आहे, तरुण हा सत्ता रूपाने त्याचं अस्तित्व आहे. हा, ऊर्ध्वता विशेषाकडूनच ऊर्ध्वता सामान्याचा परिचय होतो, त्याच्याशिवाय होत नाही. बरं, तुम्हाला म्हणायचं आहे की त्यांना अस्तित्व गुण घेतला तर त्याच्यास फक्त पर्याय घेतले आपण, एकानंतर एक येणाऱ्या अशा अनंत पर्यायांमधील अस्तित्व गुण असं म्हटलं तर कुठला झाला? ऊर्ध्वता सामान्य झालं. हा, अनंत अस्तित्वाच्या शुद्ध पर्यायांमधील अस्तित्व गुण ऊर्ध्वता सामान्य झालं. बरोबर आहे का? अनंत, थांबा की त्यांना क्लिअर करते. हो, अनंत शुद्ध पर्यायात आहेत अस्तित्व गुणाच्या, तर त्यामधील सामान्य रूपाने तो व्याप्त असलेला अस्तित्व गुण असं म्हटलं तर ऊर्ध्वता सामान्य झालं. आणि एखादी विशिष्ट पर्याय घेऊन त्यातील अस्तित्व असं म्हटलं तर ऊर्ध्वता विशेष झालं. ठीक आहे, काय म्हणता आता? बोला. काय नाही. इन 6 गुणों की एकच मिनिट, आपण म्हणजे ते गुणाला पण लावू शकतो आणि द्रव्याला पण लावू शकतो. ऊर्ध्वता सामान्य जे म्हणतो आपण, तेच राहतो, तो गुण राहतात म्हणून त्याला पण आणि द्रव्याला पण म्हणू शकतो. ऍक्च्युली द्रव्य एकच घ्यावं लागणार आहे तिथं. म्हणलं ना, एक नाना काले एक द्रव्यगतः सामान्य ऊर्ध्वता सामान्य. एका द्रव्याच्या अनंत पर्यायांमधील व्याप्त असलेलं सामान्य त्याला म्हणलं ऊर्ध्वता सामान्य. अनेक द्रव्य घेतलात तर ते तिर्यक मध्ये जाईल. आणि गुण घेतलं तर व्यापक होणार ना दीदी. सॉरी, द्रव्य घेतलं तर व्यापक होणार आणि गुण घेतलं तर व्याप्य होणार ना. बरोबर. आणि आपण व्यापक घेतो ना, अनेक पर्यायांमध्ये व्यापक असं घेतोय म्हणून म्हटलं. अनेक पर्यायात व्यापणारा कोण? द्रव्य. अनेक पर्यायांमध्ये व्यापणारा द्रव्य आहे. मग काय म्हणायचं तुम्हाला त्यात? म्हणजे व्यापक असेल तर द्रव्य झालं आणि व्याप्य म्हणजे गुण झालं, त्याचे अंश झाले. बरोबर आहे की? त्याचे अंश झाले. ऊर्ध्वता सामान्यमध्ये युजली द्रव्याला घेतो ना आपण, एक द्रव्य आणि त्याच्या मग कारण एका द्रव्याला तुम्ही जर विषय बनवलाय तर त्याच्या अनेक पर्यायांना आपण दाखवून त्याच्यातलं सामान्य दाखवतोय. त्यामुळं ते व्याख्या ती घेतली आहे ना त्याची, की नाना काळामध्ये एका व्यक्तीमध्ये व्यापणारा असं ते सामान्य ऊर्ध्वता सामान्य. इन 6 गुणों की साधारणता समानता इस दृष्टि से है, कहीं ऐसी नहीं है कि अस्तित्व गुण एक है और वह सब में व्याप रहा है. ही चूक झाली अद्वैतवादींची. काय म्हटले त्यांनी? अस्तित्व एकच आहे ब्रह्माचं आणि ते सगळ्यांमध्ये व्याप्त असं म्हटल्यामुळं चुकलं. कुठं गेलं सांगा त्यांचं? तुम्ही म्हणल्या सगळं झालं आता दीपाली भाभी. काय एक गुण आहे आणि ते सगळ्या द्रव्यांमध्ये व्यापतो. अस्तित्व गुण एक है, वह सब में व्याप रहा है. ऐसा एकपना द्रव्य में हुआ करता है, व्यक्ति में कुठे गेलं? ऐसा एकपना द्रव्य में हुआ करता है, व्यक्ति में हुआ करता है. काय कळलं? कहीं ऐसा नहीं है कि अस्तित्व गुण एक है और वह सब में व्याप रहा है, असं नाही आहे. ऐसा एकपणा द्रव्य में हुआ करता है म्हणजे अनेक पर्यायामध्ये असणारा तो एक रूप असणारा द्रव्य, त्या द्रव्यामध्ये एकपणा आहे. भाव में क्या संख्या? जेव्हा आपण भाव अपेक्षेने पाहतोय द्रव्याला, द्रव्य क्षेत्रकाल भाव मध्ये, तर भावामध्ये संख्येची अपेक्षा नसते. म्हणून त्यांनी सांगितलं आप में कितना क्रोध है? 2, 4, 10, 15 किती क्रोध आहे हो तुमच्यात?
किती वेळा क्रोध केला नाही विचारलं. क्रोध किती आहे? क्या कुछ गिनती बता सकते हैं? बोला विजू काकी, किती क्रोध आहे तुमच्यात? तीव्रता मंदता सांगू शकतो, परंतु संख्या सांगू शकत नाही ना. होय, बर, तीव्रता सांगा. स्वभाव में संख्या नाही होती हे सांगायला. हा बोला. भाव म्हणजे स्वभाव घ्यायचा ना ऍक्च्युली. असं म्हणा, भाव म्हणजे कधी पर्याय येणार, कधी स्वभाव येणार, कशी विवक्षा आहे तसं. तो भाव में काय म्हटलं, कितना क्रोध है, क्या कुछ गिनती बता सकते हैं? भाव में गिनती नहीं होती, गिनती द्रव्य में हुआ करती है, पिंड में प्रदेश में गिनती हुआ करती है. यह शुद्ध स्वरूप तो भावात्मक है, उसमें क्या गिनती? तुमचा आत्मा शुद्ध आहे. किती शुद्ध आहे हो? 1 2 3 4 शुद्ध आहे. हां हां, म्हणजे वेगवेगळ्या द्रव्यांची मोजताना गिनती म्हटलं जाईल, पण भाव अपेक्षेने तो त्या द्रव्याचा स्वभाव किती आहे हो? स्वभाव, तुमचा स्वभाव चैतन्य किती चैतन्य आहे? अशी काही गिनती नाही आहे चैतन्याची, कुठलाही स्वभाव असू दे. तसं म्हणलं अग्नीची उष्णता, द्रव्यामध्ये म्हणजे कुठं गेलं, गिनती द्रव्य में हुआ करते, म्हणजे 1 2 3 4 असे द्रव्य हे गिनती झालं, पण त्या द्रव्याच्या संख्येमध्ये गिनती असेल, स्वभावामध्ये गिनती नाही आहे. हाँ, पिंड में गिनती होती है, प्रदेश में गिनती हुआ करती है, भाव में गिनती नहीं हुआ करती. अग्नी किती उष्ण असती हो? 2 4 10. मग तुम्ही मोजता की ताप आल्यावर किती डिग्री आहे हो? मग ते एक उगीच तुम्ही काढताय म्हणून परिमाण, त्याचं किती इंटेन्सिटी आहे त्याच्यावरून. पण असं चैतन्य किती कमी जास्त होतं आपल्यामध्ये. होय, बरं, उदाहरण एक देश घ्या आमचं. म्हणजे चैतन्य मोजता येत नाही, तर तसं अन्य द्रव्यामधला स्वभाव पण मोजता येत नाही हे सांगायचं त्यांना. काय मोजायचे म्हणजे ते अवकृतीच्या दृष्टीने मोजले कसं मोजणार? जास्त तेवढं काही शक्ती जास्त असं नाही आहे ना, त्यामुळे मोजता येणार नाही. म्हणून त्यांनी जे दिलंय ना उदाहरण, त्याच्यावरून समजू आपण. मी शुद्ध आहे, किती शुद्ध आहे, किंवा मी काय म्हटलं, माझ्यामध्ये क्रोध आहे, किती क्रोध आहे, म्हणजे संख्या अपेक्षेने त्याच्यामध्ये समजू शकत नाही हे सांगायचं त्यांना. भाव में क्या गिनती. हां, बर, म्हणजे त्यामध्ये कमी पण आहे असं म्हणायचं का? हां, बर. भाव में क्या गिनती है, गिनती द्रव्य में हुआ करती है, पिंड में प्रदेश में गिनती हुआ करती है. जसं म्हणलं तुम्ही असंख्यात प्रदेशी आहे, अनंत प्रदेशी आहे, हे गिनती करू शकताय. यह शुद्ध स्वरूप तो भावात्मक है, उसमें क्या गिनती. तो जैसे वह सिद्ध, विभक्त और अविभक्त दोनों है, इसी प्रकार धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य भी विभक्त और अविभक्त है. काय कळलं सांगा सगळ्याचं एवढं सार. सिद्धांमध्ये आणि धर्मद्रव्यामध्ये लावलं ना. हां, त्याचं ते नाही, मला फक्त जीवाचं भावात्मक काय समजलं ते सांगा. यह शुद्ध स्वरूप तो भावात्मक है, उसमें गिनती नहीं हुआ करती म्हणजे काय? स्वभाव जो आहे, चैतन्य स्वभाव, तर त्याच्यामध्ये मोजमाप नाही, तो आहे तसाच आहे. अनादि अनंत शुद्ध जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा पण नाही आहे. हा, हे तिथं सांगायचंय ना, म्हणून सांगितलं की स्वभावामध्ये कमी जास्तपणा नाही, आणि अशा त्या स्वभावाला जाणायचंय. आणि असं सिद्ध स्वरूप म्हणजे सिद्धांमध्ये असं स्वरूप पूर्णतः पर्यायामध्ये प्रगट झाले. आता मान्य विचारलं की सो आणि शुद्ध ना, काय म्हणायचं, काय म्हणतात? सोन्यामध्ये म्हणत असताना ते इम्प्युरिटीच्या अपेक्षेने म्हणलं.
जीवामध्ये नाही सांगू शकणार तसं आपण. हा, म्हणजे परद्रव्याच्या अपेक्षेने जेव्हा अशुद्धी आली तिथे तुम्ही म्हणाल मग ते 24 कॅरेट म्हणता, 22 कॅरेट म्हणता. बरं, हॉर्स पॉवर म्हणतात ना, किंवा कमी जास्त काय तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणता, 10चं बल्ब 20चं बल्ब, मग तिथं आहे की म्हणतात त्यांनी अग्नीमध्ये उष्णतेचा गिनती. हा बरोबर. मग तो स्वभाव नाहीये, तो स्वभाव नाही. मग सांगितलं की आधी तीव्रता मंदतेच्या अपेक्षेने कमी जास्तपणा असू शकेल, तीव्रता मंदतेच्या अपेक्षेने. म्हणजे ते जरी 10 वॅट आहे तरी सुद्धा ते उष्णच आहे, आणि जे 100 वॅटचं म्हणताय तरी पण ते स्वभाव उष्णच आहे त्याचा. तुमची अभिव्यक्ती होताना कमी जास्त होईल, पण स्वभावामध्ये गिनती नाहीये हे सांगितलं. नाही घेऊ ते विषय आपण, थांबा. हा, काय म्हणताय दीपाली भाभी, काय प्रश्न होता का? इथे प्युअर स्वभाव घेतले का विभाव पण घेतला ना, मग आपण राग क्रोध पण सांगायचं होतं. तर मग स्वभाव म्हणजे तेच की पर्याय म्हणा, किंवा मग त्या पर्यायातला स्वभाव म्हणा. जसं की क्रोध आता म्हणताय, तर क्रोधाचा तो स्वभाव असं म्हणायचंय. क्रोध आहे त्याची गिनती नाहीये, भाव रूपाने परिणमन जे चालू आहे ना त्याच्यामध्ये गिनती नाहीये. मग ते स्वभाव असेल किंवा विभाव असेल त्याच्यामध्ये. एका द्रव्यामध्ये जेव्हा त्या पर्यायाचं परिणमन चालू आहे, त्या पर्यायामधलं तुम्ही जे काय क्वालिटी सांगताय ना त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नाहीये. कमी जास्त म्हणजे संख्या नाहीये हे सांगायचंय त्यांना. संख्या अपेक्षेने भेद त्याच्यामध्ये करू शकत नाही, भावामध्ये संख्या येत नाही, एवढंच. धर्मद्रव्य और अधर्मद्रव्य की निष्क्रियता, ये दोनों द्रव्य निष्क्रिय है, इनमें क्रिया नहीं है, ये डोलते नहीं है, चलते नहीं है, हिलते नहीं है, इनमें कभी भी परिस्पंद नहीं है. तुमच्यामध्ये परिस्पंद का आहे तुमच्यात? चैतन्य आहे. नाही, आता ह्याच्यामध्ये पण परिस्पंद नाही, परिस्पंद होतो आत्मप्रदेशात. का होतो? क्रियावती शक्ती घ्यायची का? मग पुद्गलात परिस्पंद होतो का? हा, परिस्पंद नाही, पण पुरणगलन आहे ना. मन वचन कायाची चंचलता आहे ना. अहो, आत्मप्रदेशामध्ये ती योग्यता आहे ना. आत्मप्रदेश सांगितले, परिस्पंदन होणे हे आत्मप्रदेशामध्ये होत असतं. का ते विचारलंय, कारण परिस्पंद सिद्धांमध्ये होत नाही, तुमच्यातच होतोय. परिणामशील आहे. गुणाची विभाव परिस्थिती आपल्यामध्ये आहे संसारी जीवनामध्ये, आणि त्याच्यामध्ये योग गुण आहे पण त्याचा स्वभाव परिणाम आहे. हा, म्हणजे मला विचारायचं, पुद्गलामध्ये परिस्पंद आहे का? त्यांच्या आहे. कसं परिस्पंद वैभविक शक्तीचं कार्य घ्यायचंय का हो? आत्म्यामध्येच परिस्पंदन होत असतं मनोरंजन कायच्या योगाने. आज चिंतन करा आणि उत्तर शोधून मला उद्या सांगा. परिस्पंद कोणाकोणामध्ये होतं आणि का होतं, त्याचं कारण काय? आज शोधा चालतंय. स्वभावानुसार प्रत्येक द्रव्यामध्ये होणारच ना. प्रत्येक द्रव्यात नाहीये परिस्पंदन. शोधा, आज शोधून सांगा. ओम जाणाम हा मी परिस्पंदरहित स्थिर स्वभावी ध्रुव आहे. नित्य जाननहार आहे. एक अनेकादी संख्यांच्या विकल्पांच्या अतीत आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. ओम
विसर्जन.